धाराशिवमध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवर नुकसान। मात्र जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात नाचगाण्यात व्यस्त, व्हिडिओ व्हायरल। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं। इथून पुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या, ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। सरकार सारखंच प्रशासनही असंवेदनशील, धाराशिवमधील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? धाराशिवमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राऊतांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कालच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता। शेती नुकसानाच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला महत्त्व। महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाबाबत गृहमंत्री अमित शहांना निवेदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, एनडीआरएफकडून भरीव मदतीची मागणी। पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, संजय राऊतांची मागणी। तर दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात मोर्चा काढणार, राऊतांची माहिती। घरांमध्ये पाणी गेलेल्यांना 5,000ची तातडीची मदत सुरू, 10 किलो धान्याचं वाटप सुरू। धान्याची मदत कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू, अजित पवारांची माहिती। ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, जयंत पाटील यांची मागणी। मनसेनेते अभिजित पानसेंसह एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा राज ठाकरेंच्या भेटीला। अभिजित पानसे प्रदीप शर्मांच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवणार। महिनाभरापूर्वीच्या बर्थडे पार्टीतील वादातून बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, एका आरोपीला अटक। सीसीटीव्हीद्वारे इतरांचा शोध सुरू। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक घरं पुराच्या पाण्याखाली, शेकडो हेक्टरवरील पिकं सडली।